अल्लाहसाठी तुला काम करायचंय. अल्लाहने तुला निवडलेलं आहे. जा तिथल्या लोकांना सांगून दे, आमच्या धर्मावरती तुम्ही अन्याय करता, आमच्यावरती अन्याय करता. सांगून टाक तिथल्या लोकांना, अल्लाहने मला पाठवलेलं आहे. अल्लाह तुला जन्नत देणार, अल्लाह तुला नूर देणार, अल्लाह तुला हूर देणार, अल्लाह तुला जे मागल ते देणार. मित्रांनो, असं बोलून अक्षरशः 15-15, 20-20 वर्षाच्या पोरांचं माइंड अक्षरशः फ्रीज करून टाकतात. तिथल्या लोकांना अक्षरशः सांगतात, की तुमच्यावरती अन्याय होतोय. तुम्ही जावा, ह्या लोकांना दाखवून द्या. एखादा देश प्रगती करत असेल, एखादा देश जर आर्थिकस्थित्या प्रबळ बनत असेल, तर ही हरामखोरं अशा प्रकारे टेररिस्ट अटॅक करतात. मित्रांनो, आठवतो तो दिवस म्हणजे 26/11चा. हा 26/11चा काळच दिवस जो आहे मित्रांनो, तो पूर्ण भारताच्या लक्षात राहणार आहे. भारतातल्या लोकांच्या लक्षात राहणार आहे. ज्या प्रकारे ही हरामखोरं, ही छोटी बारकी आतंकवादी अक्षरशः यांना कापून टाकलं पाहिजे होतं जिथल्या तिथं. ही आमच्या भारतामध्ये घुसतात आणि आमच्या सर्वसामान्य लोकांना मारतात मित्रांनो. मित्रांनो, हा 26/11चा काळा दिवस आठवला, की ते 175 लोकं जे मृत्युमुखी पडले याच्यामध्ये ते आठवतात. त्यांचं कुटुंब आठवतं मित्रांनो, की अक्षरशः एवढ्या मोठ्या प्रमाणात यांनी हत्या केली होती. यांनी ही 20-20 वर्षाची पोरं होती, 22-22 वर्षाची पोरं होती आणि ह्यांनी अक्षरशः मित्रांनो आमच्या देशामध्ये येऊन आमच्या मुंबईवरती जे की पूर्ण देशाची प्राण आहे आमची मुंबई, या मुंबईवरती घात घातला होता. ह्यांना माहिती होतं मित्रांनो, की मुंबईवरती हल्ला म्हणल्यावरती पूर्ण देशावरती हल्ला. त्यामुळं यांनी मुंबईवरती हल्ला केला आणि अक्षरशः याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना मारून टाकलं मित्रांनो. याच्यामध्ये जिथं-जिथं हल्ला झाला मित्रांनो, त्यामध्ये मित्रांनो आपण बघितलं तर साऊथ मुंबईमध्ये जास्त हल्ला झाला आणि याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स असेल, ओबेरॉय हॉटेल असेल, ताज हॉटेल असेल, लेपोर्ट कॅफे असेल, कामा हॉस्पिटल असेल, निर्माण हाऊस असेल, मेट्रो सिनेमा असेल, सेंट झेवियर कॉलेज असेल मित्रांनो, यांसारख्या ठिकाणी हल्ला यांनी केला. यांना माहिती होतं मित्रांनो, यांनी टार्गेट केलं होतं. ऑलरेडी यांनी प्लॅन आखून ठेवला होता. हा प्लॅन फक्त काय ही 6 महिने, 5 महिने किंवा उठकी सूट जाऊन इथं आहे ना हल्ले करा असं नव्हतं मित्रांनो. यांचे म्होरके आले होते, इथं रेकी करून गेले होते. ह्यांचा एक म्होरक्या मित्रांनो डेव्हिड हेडली नावाचा तो इथं आला होता. अक्षरशः पूर्ण त्यांनी प्लॅन बनवला होता. ह्यांनी गर्दी कुठं असते, कुठं लोकं जास्त असते, या सगळ्या गोष्टी इथं बघितल्या होत्या. ह्या डेव्हिड हेडलीचं पहिलं नाव वेगळं होतं. हा पाकिस्तानचा होता. याचा बाप पाकिस्तानचा, याची आई अमेरिकेची. त्यामुळे मित्रांनो या डेव्हिड हेडलीने अक्षरशः स्वतःच्या आईचं नाव वापरून फर्जी पासपोर्ट बनवले. आधी हा ड्रग डीलर होता तिकडे यूएसमध्ये. त्यामुळे स्वतःचं नाव चेंज केलं आणि याच्यामध्ये मदत केली ती म्हणजे ह्या पाकिस्तानी लांड्यांनी, ज्यांचं नाव आहे आयसिस. आयसिसने यांना मदत केली आणि या डेव्हिड हेडलीने अक्षरशः मित्रांनो आपल्या इथं आला तो. आपल्या इथे रेकी केली. रेकी करून प्लॅन बनवला. लष्कर-ए-तैयबाला तिथले जे लष्कर-ए-तैयबाचे जे मोठे-मोठे त्यांचे ते हरामखोर आतंकवादी आहेत, त्यांना सांगितलं, त्यांच्याकडे प्लॅन सुपूर्द केला, की तुम्ही ह्या-ह्या ठिकाणी हल्ले करा. मित्रांनो, हे जे गर्दीचे ठिकाणं होते, ते त्यांना माहिती होते ऑलरेडी. तुम्हाला इकडं जायचं, तुम्हाला तिकडं जायचं, यांना गाईड करण्यात आलं होतं. हा प्लॅन 5 ते 7 वर्ष चालला होता मित्रांनो. परंतु यांना हे माहिती नव्हतं, की हे करायचं आहे, कधी करायचं आहे आणि अक्षरशः यांनी तो दिवस सिलेक्ट केला, तो म्हणजे 26/11चा मित्रांनो. 26/11चा दिवस सिलेक्ट झाल्यावरती अक्षरशः मित्रांनो, ह्यांनी ज्या प्रकारे घाणेरडीगिरी केली, सर्वसामान्यांवरती हल्ला केला, हिजड्या हल्ला केला मित्रांनो. अक्षरशः गोरगरिबांना मारलं, ह्याच्यामध्ये रेल्वेवरती झोपणाऱ्या माणसांना मारलं, जे कामावरनं येत होते, कामावरनं चालले होते, गावाला चालले होते, मुंबईमध्ये आले होते नवीन-नवीन, त्यांना मारलं मित्रांनो. यांनी अक्षरशः मात मारून देऊन टाकला होता. नाही त्या लोकांना मारलं मित्रांनो. अक्षरशः ह्यांचा थैमान बघायला भेटला मित्रांनो आणि ही फक्त 15-15, 20-20, 25 वर्षाची पोरं होती. यांनी पूर्णतः भारताला उदास करून टाकलं होतं. आपल्या देशामध्ये एवढा घाण हल्ला यांनी केला होता. मित्रांनो, याच्यामध्ये एक प्रसंग आठवतोय, त्यात एक जो आतंकवादी होता, जो सापडला गेला, तो म्हणजे होता अजमल कसाब. हा कसाब भिकारचोट मित्रांनो, हा 19-20 वर्षाचं कार्ट हे भिकारडं आणि ह्याची हिंमत बघा या लांड्याची. अक्षरशः आपल्या देशात येतो आणि आपल्या देशातल्या माणसांना मारून टाकायचा विचार करतो. मारतो मित्रांनो अक्षरशः आणि अक्षरशः मित्रांनो या हल्ल्यामध्ये 175 लोकं मृत्युमुखी पडलेले आहेत. 300हून अधिक नागरिक जखमी झाले मित्रांनो आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण पाहिलं आमचे पोलीस मामा जे आहेत ते देखील शौर्यवान पोलीस मामा, जे की ह्या आतंकी, ह्या भिकारचोटांना लढता-लढता अक्षरशः शहीद झाले मित्रांनो. ह्या गुन्हेगारांना, ह्या घाणेरड्या लोकांना
मित्रांनो, यांनी पूर्ण ताकदीने अक्षरशः रिप्लाय केला आणि याच्यामध्ये हे शहीद झाले. ह्याच्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा आठवण येते ती म्हणजे आमचे तुकाराम मामा. तुकाराम मामा जे होते ते अक्षरशः मित्रांनो, त्यांनी छातीवरती गोळ्या खाल्ल्या आणि या कासाबड्याला पकडलं. या कासाबड्याला पकडल्यावरती ज्या गोष्टी ह्याच्याकडनं आपल्या नॅशनल सिक्युरिटीला भेटलेल्या आहेत ना मित्रांनो, ज्या इन्फॉर्मेशन आपल्याला भेटलेल्या आहेत ना, ते फक्त तुकाराम मामांमुळं भेटल्या मित्रांनो. कारण तुकाराम मामा धावून त्या कसाबच्या अंगावरती गेले. त्याला तिथं दाबलं, त्याला पकडलं मित्रांनो त्यांनी. त्यांनी छातीवरती गोळ्या खाल्ल्या त्यावर बंदुकीमधनं आणि मित्रांनो तुकाराम मामा तिथे शहीद जरी झाले, तरी देशासाठी ज्या प्रकारे त्यांनी कार्य केलं होतं, देशासाठी जे लढले होते त्यांची ही शहिदी, त्यांचं हे शहीदनेस पूर्ण देशाला आठवतो. अजूनही 26/11चं नाव आलं, की पहिलं नाव निघतं म्हणजे तुकाराम मामाचं. एक तुकाराम मामा जे कॉन्स्टेबल होते, जे की एक असिस्टंट सब इन्स्पेक्टर होते मित्रांनो, ते अक्षरशः पूर्ण देशातल्या लोकांना आठवतात. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यांनी नाव कोरलं होतं. त्यांच्या बहादुरीने, त्यांच्या हिंमतनी, त्यांच्या पूर्ण जे आपण लढण्याच्या ताकदीने त्यांनी आपल्या सर्वांच्या मनावरती राज्य केलं मित्रांनो. ते आमचे तुकाराम मामा आणि त्यांच्यामुळं आपल्या इंटेलिजन्सला एक असा सबूत घावला होता, जो की अक्षरशः जिवंत सबूत होता. त्याच्याकडनं संपूर्ण माहिती भेटली. कुठं काय आहे, काय ह्यांनी प्लॅन केला होता, कसं केलं होतं, या सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्याला कळल्या. तो म्हणजे तो अजमल कसाबड्या आणि त्यांनी सगळं वकलं मित्रांनो आणि शेवटी त्याला फासावरती पण लटकवण्यात आलं. मित्रांनो, हे तुकाराम मामामुळं झालं परंतु ह्यात फक्त तुकाराम मामाचं असं नाही आहे, की तुकाराम मामांमुळं ह्याच्यामध्ये मित्रांनो खूप लोकांनी देखील आणखीन हे केलं. याच्यामध्ये खूप लोकं देखील शहीद झाले आणि याच्यामध्ये आणखीन पोलीस मामा बनल्यावरती याच्यात खूप मोठे-मोठे नावं पण येतात. पहिलं नाव मित्रांनो याच्यामध्ये येतं हेमंत करकरे साहेब. दुसरं नाव येतं अशोक कामटे साहेब. त्यानंतर मेजर पण येतात, मेजर संदीप उन्नीकृष्णन. मित्रांनो विजय साळसकर हे नाव सांगायला हरकतच नाही आहे आणि हे नाव सगळ्यांना माहिती आहे. यांच्यामुळं पूर्ण मुंबईमधनं आतंक, भाईगिरी, टोळ्या या सगळं नष्ट झालं मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये या हल्ल्यामध्ये हे देखील शहीद झाले. त्याच्यानंतर नाव येतं मित्रांनो शशांक शिंदे साहेब, त्यानंतर प्रकाश मोरे साहेब, बापूसाहेब दुर्गाडे, त्यानंतर नाव येतं बाळासाहेब भोसले, MC चौधरी, गजानन सिंग NSG कमांडो होते, जयवंत पाटील मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल, विजय खंदारे, अरुण चितळे, योगेश पाटील, अंबादास पवार, राहुल शिंदे, मुकेश जाधव. मित्रांनो हे जे शहीद आहेत, ह्यांच्यामुळं 27 नोव्हेंबरचा दिवस हा सर्वसामान्य लोकांना पाहायला